नमस्कार, जय शंकर. मी मंजुषा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण सिंपल पद्धतीने फुगाबाई कशी शिवायची हे बघणार आहोत. तर अस्तरवरती जशी नॉर्मल आपली बाई असते तशी मी कापून घेतली आहे इथे. आता आपल्याला खाली पण आपल्याला पट्टा लावायचा आहे. फुगाबाईच्या खाली आपल्याला जो काठ आहे साडीचा तो पण लावायचा आहे. तर तो पण मी इथे कापून घेतला आहे. आपली नॉर्मल जशी बाई असते तशी बाई अगोदर अस्तरवर कापून घ्यायची. नंतर कपड्यावर आपल्याला बाई कापायची. आता कपड्यावर कापताना आपल्याला फुग्यासाठी आपल्याला कपडा वाढवून घ्यायचा आहे. आता इथे मला जास्त बाही हवी आहे म्हणून मी इथे 4 इंचच्या ऐवजी 6-6 इंच कपडा वाढवून घेतलेला आहे. कारण कपडा जास्त आहे माझ्याकडं त्यामुळे दोन्ही साईडने खालून वरून 6-6 इंच वाढवून मग पुढे आपली जी नॉर्मल बाही कापली ती तिथे ठेवून मग पूर्ण कपडा आपण कापून घेतला आहे. त्यानंतर जो 6 इंच आपण वाढवले फुग्यासाठी तर तिथे आपण कट मारून घेतले निशाण करण्यासाठी. तिथपर्यंत आपल्याला आपल्या चुन्या म्हणजे तयार करायच्या आहे. त्यानंतर मध्यभागीसुद्धा मी कट मारून घेतलेला आहे. आता जिथे आपण निशाण कट मारलेला आहे तिथपर्यंत आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी मस्त छान प्लेटा टाकून घेतल्या आहे. आता आपली जी बाही आहे त्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे पूर्णपणे. चारी बाजूनी ते अस्तर मी जोडून घेतल्यानंतर आपले जे काठ आहे त्या काठला पण आपल्याला अस्तर लावायचं आहे. आता इथे तुम्ही सिंपल बाई पण बनवू शकतात नुसत्या फुग्यावाली. काय करायचं, ही अशी जी तयार झाली आपली बाई, तर तिथं त्याला फक्त आपल्याला जे दंड असतो आपल्या दंडगीरच्या ठिकाणी पट्टी लावायची मस्त छान. जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यातलाच कपडा घेऊन किंवा तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडा पण वापरू शकता वेगळ्या रंगाचा. तर त्याला पण ती छान तशा प्रकारची पण बाई मी कधीतरी बनवून दाखवेल. पण जर तसं हवं असेल तर छान आपल्या ब्लाऊज पीसमधून छोटी पट्टी काढायची. तीच पट्टी छान मस्त आपला जो दंड असतो दंडगेरच्या ठिकाणी छान मस्त पट्टी लावायची आणि मग आपली साधी सिंपल फुगाबाई तयार होते. आता माझ्याकडे साडीतले काठ उरलेले होते आणि साडीवर मॅच होईल म्हणून ते काठ पण लावायला लावले होते कस्टमरनी. त्यामुळे मी मस्त छान काठ तिथं काढून घेतले. ते काठ त्यानंतर असं अस्तर लावून छान मस्त तयार केले. अशी पट्टी छान तयार करून घ्यायची. काठाला अस्तर लावलं तर ते टोचणार नाही म्हणून अस्तर लावलं. तसे पण तुम्ही लावू शकतात. काही नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण अस्तर लावल्यामुळे आपल्याला जे दंडाला टोचतं कस्टमरला तर ते टोचत नाही. त्यानंतर मस्त इथे पट्टी तयार करून घेतली मी अस्तर लावून आणि आपला जो दंड आहे त्या दंडाला ती पट्टी अस्तरची छान जॉईन केली. मस्त छानपैकी डबल शिलाई मारायची. अगोदर सिध्याच्या साईडने लावून मग पलटी करायची ती पट्टी आणि मग अशी व्यवस्थित छान त्याला डबल शिलाई मारून घ्यायची. तर सिंपल अशी इथे आपली फुगाबाई तयार आहे. मी ब्लाऊजला अटॅच करून दाखवली इथे तुम्हाला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.